सगळ्यात आधी आता या एक्झाम्पल मध्ये आपण काय करून घेणार आहे, तर 1 मायनस साइन एक्स आणि हा 1 प्लस साइन एक्स आहे. हा काही आपल्याला 1 मायनस कॉस आणि 1 प्लस कॉसच्या फॉर्म मध्ये दिसत नाहीये. जर 1 मायनस कॉस आणि 1 प्लस कॉस राहिला असता ना, तर तिथं आपण 1 मायनस कॉस टू थिटा किंवा 1 प्लस कॉस टू थिटाचा जो फॉर्म्युला आहे ना, तो यूज केला असता. बरोबर. पण मग इथे कॉस नाहीये ना इथे, त्यामुळे या फॉर्म्युलांचा यूज आपण इथं करू शकत नाहीयेत. मग इथं करणार काय आपण, तर वेगळी ऍडजस्टमेंट करायची. कोणती ऍडजस्टमेंट करणार आहेत आपण, स्पेस कमी ना, देअरफॉर y इज इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट ऑफ. इथे काय करणार आहेत आपण, तर हा जो 1 आहे ना, त्या 1 ला फंडामेंटल आयडेंटिटी नुसार साइन स्क्वेअर काहीतरी अँगल प्लस कॉस स्क्वेअर काहीतरी अँगल घेणार आहे. हा अँगल आपण काहीतरी म्हणजे काही पण घेऊ शकतो का, तर हो काहीही घेऊ शकतो. कसं काय घेऊ शकतो, कारण की फॉर्म्युला सांगतोय आपल्याला. फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय येतो, 1 येतो की नाही, येस. मग या थिटाला जर कधी आपण पाहिलं तर याची व्हॅल्यू आपण पण सांगू शकत नाही ती काय असेल, मग तर ती काही पण असू शकते. पण एवढं निश्चित की दोघं ठिकाणी सेम असला पाहिजे. म्हणजे काय, तर जसं की साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 किंवा साइन स्क्वेअर 2x प्लस कॉस स्क्वेअर 2x हा पण इक्वल टू काय येणार, 1च येणार. हे अँगल सेम घ्यायचे, काही पण घेऊ शकता तुम्ही, फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये पण घेऊ शकता. प्लस कॉस स्क्वेअर 3x/2 इक्वल टू, याचा पण आन्सर काय येणार आहे, 1च येणार आहे. ठीक आहे ना. मग फंडामेंटल अँगल नुसार आपण असं काही पण घेऊ शकतो ना. मग आता इथे हा जो अँगल आपण घेतोय या ठिकाणी, हा काय घ्यायचा मग, तर तो काय घ्यायचा हे आपल्याला या टर्म पासून समजणार आहे. हा जो साइन एक्स आहे ना, त्या साइन एक्स ला आपण आधी एक्सपांड करून घेणार बाय युजिंग हाफ अँगल फॉर्म्युला. हाफ अँगल फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, तर साइन थिटा इक्वल टू 2 इंटू साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 हा फॉर्म्युला आहे. याच्यासारखा आपण याला लिहून घेणार. कसा, साइन एक्स ला 2 इंटू साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 असं करून घेतलं. ठीक आहे, इथे वरती मायनस आहे. मग हा अँगल इथे ना x/2 आहे ना, म्हणून इथे पण आपण अँगल घेणार आहोत x/2. दुसरे पण घेऊ शकलो असतो फंडामेंटल आयडेंटिटी नुसार, बट इथल्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला दुसरा अँगल चालणार आहे. कोणतं चालणार आहे, x/2. तेव्हाच ही टर्म आणि ही टर्म एकच दिसते पा, सेम. कॉस x/2 इथे पण कॉस x/2 आहे. अशीच ऍडजस्टमेंट आपण डिनोमिनेटर मध्ये पण करणार आहे. डिनोमिनेटर मधला आपण जो 1 आहे त्याला मग तुम्ही लिहिणार आहात साइन स्क्वेअर x/2 प्लस कॉस स्क्वेअर x/2 प्लस या साइन एक्स ला आपण लिहिणार 2 इंटू साइन x/2 इंटू कॉस x/2. इथे x/2 कसं काय घेतला, हा जो आहे याच्यावरून आपण x/2 घेतलाय. समजा इन केस इथे साइन एक्स च्या ऐवजी साइन 2x राहिला असता, तर मग इथे आपण काय केलं असता, इथे साइन एक्स घेतला असता. पहा इथे काय आला असता, साइन एक्स. इथे एक्स आलेत ना अँगल, म्हणून मग इथे पण अँगल काय आले असते, एक्स आले असते. x/2 नसते घेतले आपण मग. ठीक आहे, म्हणजे याच्यानुसार आपण हे अँगल डिसाइड करणार आहे. पण मग हा अँगल कोण डिसाइड करणार आहे, हा डिसाइड करणार आहे. इथे जर कधी एक्स आहे तर मग इथे काय येणार आहे, x/2. समजलं आता ही स्टेप. ओके, आता याच्यानंतर काय करणार आहेत आपण, तर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन शिकलोय आपण. काय शिकलोय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी, किंवा काही लोक याला ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर असं पण लिहितात. ठीक आहे ना, हे आणि हे वेगवेगळं नाहीये. इथे या ठिकाणी आपल्याला ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअरच्या ऐवजी असं पण इमॅजिन करता येत आहे. ठीक आहे, मग आपण आहे ना या फॉर्मॅट मध्ये याला पाहतोय, 2 पण आहे, ए पण आहे, बी पण आहे. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर म्हणजे हा ए स्क्वेअर आहे, हा बी स्क्वेअर आहे थोडक्यात. बरोबर, म्हणजे असं समजूया की ए कोण आला, साइन x/2, बी कोण आला, कॉस x/2. ठीक आहे, मग या फॉर्मॅट मध्ये त्याला आपण असं लिहून घेणार, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर न्यूमरेटरला. इथे मायनस आहे, इथे पण काय येणार, मायनस. इथे वरती मायनस आहे ना, म्हणून मायनसचा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, लॉग ऑफ अंडर रूट ऑफ हा साइन x/2 मायनस
कॉस एक्स बाय 2 याला आपण ए कन्सिडर करून घेतला चालेल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन इथे पण काय करणार आपण साइन एक्स बाय 2 प्लस कॉस एक्स बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर असा केला लॉग ऑफ अंडर रूट ऑफ याला आपण स्क्वेअर दिसतोय सेपरेट पाहतोय याला पण स्क्वेअर पाहतोय सेपरेट या दोघं सेपरेट स्क्वेअर्सला कॉमन करून घेणार साइन एक्स बाय 2 मायनस कॉस एक्स बाय 2 अपॉन ब्रॅकेट स्क्वेअर कॉमन स्क्वेअर करून घेतला दोघांचा आता हा स्क्वेअर दोघांचा कॅन्सल केला लॉग ऑफ अपॉन असा करून घेतला आपण यांना ठीक आहे आता याच्यानंतर आपण काय करणार आहे तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांना डिवाइडिंग कॉस एक्स बाय 2 करणार आहे दोघांना डिवाइड कॉस एक्स बाय 2 केल्यानंतर काय होणार डिवाइड बाय कॉस एक्स बाय 2 डिनोमिनेटर आहे प्लस याला पण डिवाइड काय करतोय आपण कॉस एक्स बाय 2 हा कॉस एक्स बाय 2 इथे पण आणि इथे पण दोघं ठिकाणी सेपरेट केला ठीक आहे therefore sin upon cos minus cos x by 2 अपॉन साइन एक्स बाय 2 खाली पण अरे सॉरी हा कॉस इथे दोघं ठिकाणी हा असा आहे ठीक आहे आता इथे काय होणार आहे की कॉस एक्स बाय 2 दोघांचा कॅन्सल साइन अपॉन कॉस काय होणार टॅन एक्स बाय 2 मायनस 1 अपॉन टॅन एक्स बाय 2 प्लस 1 इथपर्यंत समजतंय कोणाला काही डाऊट आहे का आता इथे आपण काही उलट सुलट केलेलं नाही जे आहे जसं दिसलं त्याच्यानुसार सॉल्व्ह करत जातोय आता ठीक आहे येस लॉग ऑफ ह्या असं मिळाला हा जो 1 आहे ना या 1 ला आपण tan पाय बाय 4 लिहू शकतो आता या ठिकाणी आपण पुढे काय करणार आहेत तर हा जो 1 आहे त्या 1 ला tan पाय बाय 4 लिहिणार आहेत पण अपॉन मध्ये हा जो 1 आहे याला आधी लिहून घेणार प्लस हा जो tan एक्स बाय 2 आहे हा पण घेतला आपण 1 प्लस tan एक्स बाय 2 राईट पण हा जो tan एक्स बाय 2 ना याच्या जोडीला इथं काहीच नाही ना इथं 1 आहे असं आपण कन्सिडर करू शकतो आणि या 1 ला ना आपण ना tan पाय बाय 4 लिहू शकतो कारण की tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 येते म्हणून आपण tan पाय बाय 4 लिहू शकतो इथं राईट पण मग इथं टॅनचा फॉर्मॅट घेणं का गरजेचं समजलं आपण कारण की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे टॅन ए मायनस बी चा टॅन ए मायनस बी काय असतो टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी असा फॉर्म्युला आहे मग या फॉर्मॅट मध्ये हे बनलंय आता बरोबर हा पार्ट मग याला जर कधी आपण असं लिहू शकतो तर याला पण आपण याच्यासारखं लिहू शकतो म्हणजे कसं तर टॅन ए मायनस बी यामधला ए आणि बी कोण असतो ए म्हणजे हा अँगल आणि बी म्हणजे हा अँगल मग हा ए इथे कोण असेल एक्स बाय 2 आणि हा बी कोण असेल इथे पाय बाय 4 म्हणजे हा आला ए आणि हा आला बी इथपर्यंत समजतंय आता ठीक आहे इक्वल टू लॉग ऑफ हा टॅन एक्स बाय 2 म्हणजे कोण आहे ए आणि पाय बाय 4 म्हणजे कोण आहे बी
मग आपण याला पूर्ण एक्झाम्पलला जर व्यवस्थित पाहिलं तर हा खाली पण पहा 1 प्लस टॅन हा आला ई, ठीक आहे, आणि हा आला बी, म्हणजे टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी या फॉर्मॅट मध्ये तयार झाला हा. याला आपण असं लिहू शकतोय, याला पण लिहिणार असंच, म्हणजे कसं टॅन ऑफ ई म्हणजेच काय x/2 मायनस बी म्हणजेच π/4 लॉग ऑफ टॅन ऑफ x/2 मायनस π/4 असं करून टाकलं आपण याला. असं केल्यानंतर आता आपण याला डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो, ठीक आहे. आता याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy by dx is equal to log of असं. आता डेरिव्हेटिव्ह आधी कोणाचा घेणार लॉगचा. लॉगचा डेरिव्हेटिव्ह कसा आहे तो 1 अपॉन x, बट इथे x ऐवजी काय टॅन x अपॉन 2 मायनस π/4 असं केलं आपण इंटू डी बाय dx ऑफ लॉग सोडून उरलेला कोण आहे आता टॅन, म्हणजे हा पार्ट इथे. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट लिहूया इथं. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार सेक स्क्वेअर x/2 मायनस π/4 हा केला. पण हा संपला का तर नाही, हे पण कंपोजिट फंक्शन आलं. इथे पुढे आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचं जोडावं लागणार x/2 मायनस π/4 डी बाय dx ऑफ x/2 मायनस π/4, ठीक आहे. आता हे केल्यानंतर आपल्याला हा 1 अपॉन टॅन ला कॉट लिहिता येईल. 1 अपॉन टॅन ला आपण कॉट लिहून टाकणार इंटू या सेक स्क्वेअरला ऍज इट इज राहू द्या सध्या, x/2 चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, π/4 चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. या π/4 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे ना म्हणून 0 येणार, याचा डेरिव्हेटिव्ह 0. x/2 चा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार आपण डी बाय dx ऑफ x/2, हा 2 बाहेर काढणं म्हणजे काय राहिला फक्त x, आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1. 1 इंटू 1/2 म्हणजे काय येणार 1/2, ठीक आहे. म्हणून x/2 चा डेरिव्हेटिव्ह लिहिला आपण 1/2 आणि हा मायनस π/4 चा डेरिव्हेटिव्ह 0. इथपर्यंत समजलं आता, काही डाऊट नो डाऊट, ठीक आहे. पुढे आता हा जो कॉट आहे ना त्याला आपण इन टर्म्स ऑफ साइन अँड कॉस इमॅजिन करा आधी. फक्त कॉटला आपण कसं लिहितो कॉस थिटा अपॉन साइन थिटा, म्हणजे वरती कॉस येतो, ठीक आहे. इथे सेक रेशोला 1 अपॉन कॉस म्हणजे खाली कॉस येऊन जाईल, हा इथं खाली कॉस येणार आहे आणि याचा वरती कॉस असणार, ते दोघं कॉस बरोबर कॅन्सल होतील. त्यामुळे मग आपण त्याला आता असं लिहू शकतो साइन अपॉन कॉसच्या फॉर्म मध्ये. कॉटला काय लिहिणार मग आपण कॉस x/2 मायनस π/4 अपॉन साइन, कॉटला आपण असा लिहिला इंटू सेक स्क्वेअर आहे त्याला आपण लिहिणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर x/2 मायनस π/4 इंटू हा 1/2. इथे निगेटिव्ह साइन आता येत नाही, हा ओनली 1/2, ओके. मग हा कॉस आणि ह्या दोन कॉस पैकी एक कॉस कॅन्सल, म्हणजे ही टर्म पूर्ण आणि यांच्यातला एक कॉस कॅन्सल झाला. 1 अपॉन ही टर्म आणि हा 2, या 2 ला आपण पुढे लिहून घेऊ. Therefore dy by dx is equal to, न्यूमरेटरला 1 येतोय पूर्ण, डिनोमिनेटर मध्ये पुढे 2 येणार, 2 इंटू साइन इंटू कॉस x/2 मायनस π/4 हे दोघे ठिकाणी. आता हा डिनोमिनेटर पाहिल्यानंतर आपल्याला हे समजतंय की 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा
याच्यासाठी आपण डबल अँगलचा फॉर्म्युला यूज करू शकतो. साइन 2 थिटा असतो काय 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजे हे जे अँगल्स आहेत ना हे अँगलचा डबल अँगल इथं असतो, यांचा 2 टाइम्स इथे असतो आणि या फॉर्मॅट मध्ये हे दिसतंय आपल्याला. याला मग आपण साइन 2 थिटा असं लिहू शकतो. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करता येणार इथे न्यूमरेटरला तर 1 अपॉन याला डायरेक्ट असं लिहिणार साइन 2 टाइम्स ऑफ थिटा. हा पूर्ण एक अँगल आहे. ठीक आहे. x/2 मायनस π/4 राईट. मग या दोघांमधून आपण डिनोमिनेटर मधून 2 कॉमन घेऊ शकतो. तो 2 जर कॉमन घेतला त्याला इंटू हा कॉमन घेतलेला 2 काय बोलतोय x मायनस π/2. इथून 2 गेला 2 राहतोय, हा 2 तर पूर्ण गेला, फक्त x राहिला. हे दोघं 2 कॅन्सल. 1 अपॉन साइन x मायनस π/2. आता या ठिकाणी काय करणार आपण तर हा जो अँगल π/2 आहे ना तो निगेटिव्ह दिसतोय, तो निगेटिव्ह नको असला पाहिजे. त्यासाठी आपण ना निगेटिव्हचा साइन कॉमन काढून घेणार आहे. का निगेटिव्ह असला नको पाहिजे त्याचं रिझन सांगेल पुढे, लक्षात घ्या. अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला तिथं. अलाइड अँगल मध्ये हे जे अँगल्स असतात स्टँडर्ड π/2 π/4 सॉरी π/4 नाही 3π/2 हे निगेटिव्ह नाही राहत. आपले जे फॉर्म्युले आपण स्टडी केले ते सगळे π/2 मायनस किंवा प्लस थिटा किंवा पाय प्लस किंवा मायनस थिटा 3π/2 प्लस किंवा मायनस थिटा असे शिकलोय आपण, बरोबर आहे की नाही. त्यांच्यासोबत 2π पण आहे प्लस और मायनस थिटा. म्हणजे हे अँगल्स आधी नंतर हे, पण हे आधी म्हणजे सगळे कसे आहेत पॉझिटिव्ह असतात, बरोबर आहे की नाही. हा इथं कसं आहे निगेटिव्ह आहे, याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट पण करून त्याला आधी पण लिहून घेऊ आपण. ठीक आहे ना. त्यासाठी काय करणार निगेटिव्हचं साइन कॉमन घेणार 1 अपॉन साइन मायनसचा साइन कॉमन घेतलं तर काय होणार मायनस x प्लस π/2 इक्वल टू 1 अपॉन साइन हा मायनस ऍज इट इज π/2 ला आधी लिहिला मायनस x लिहिला. इथे आपल्याला आता काय करायचंय तर हे जे मायनस साइन कॉमन घेतलंय ना तर ह्या मायनस साइनला आपण निगेटिव्ह अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार साइनच्या बाहेर काढू शकतो. फॉर्म्युला असा शिकलोय आपण पण साइन ऑफ मायनस थिटा इक्वल टू मायनस ऑफ साइन थिटा. म्हणजे हे मायनसचा साइन आपण बाहेर काढू शकतो. म्हणजे हा असा. मग याला आपण मायनसला बाहेर काढणार त्याच्यानुसार 1 अपॉन बाहेर मायनस आला साइन π/2 मायनस x. या मायनसला वरती लिहा अपॉन साइन π/2 मायनस थिटा होतो कॉस थिटा अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार x येईल अँगल मायनस ऑफ सेक x. दिस इज dy/dx. dy/dx मिळाला आपल्याला मायनस ऑफ सेक x. हे फायनल आन्सर आलं. समजलं प्रत्येकाला. ठीक आहे. या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्यासाठी लक्ष द्या. आता काय करायचं आपल्याला तर नेहमीप्रमाणे जर बाहेर लॉग असेल तर मध्ये ज्या टर्म्स आहेत ना त्यांना आधी व्यवस्थित पहा. त्यांच्यामध्ये अशा मल्टिपल टर्म्स मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये असतील, मल्टिपल टर्म्सच्या पॉवर मध्ये काहीतरी असेल असं जेव्हा दिसेल ना तर या केसमध्ये आपल्याला आहे ना लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज यूज करता येतील. ठीक आहे. इथे ट्रिग्नोमेट्रीच्या टर्म्स नाही येत म्हणून आपण ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले वगैरे अप्लाय करून काहीतरी ऍडजस्टमेंट करून त्याला सिम्प्लिफाय करून टाकू असा काही चान्स इथे दिसत नाहीये. जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये होतं. मागच्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला ना बाहेर लॉग होता दिसला पण मग मध्ये ट्रिग्नोमेट्रीच्या काही टर्म्स होत्या राईट. मग त्या ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून आपण त्याला सिम्प्लिफाय करून टाकलं होतं अशा तशा केसेसमध्ये. बट या केसमध्ये तर ट्रिग्नोमेट्रीच्या टर्म्स नाही आहेत म्हणजे मग लॉगरिथमच्या प्रॉपर्टीचा यूज आपण करू शकतोय आता.
करणार. तो कसा? त्यासाठी आपल्याला लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. बऱ्याच प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगितल्या, त्यातल्या ज्या इथे युज करणार आहेत ना आपण, त्या मी तुम्हाला एकदा सांगतोय. काय असतं की लॉग ऑफ एक्स त्याच्या पॉवर मध्ये काहीतरी एम असेल समजा, तर या एम ला आपण काय करू शकतो, पुढे लिहू शकतो लॉग ऑफ एक्स असं. मग हा एम म्हणजे कोणी पण असू शकतो, काही पण होऊ शकतो. जसं की इथं हा पहा ट्वाइस एक्स दिसतोय किंवा 3/2 दिसतोय. ठीक आहे. अजून प्रॉपर्टी आपण अशी पण स्टडी केलेली आहे की लॉग ऑफ ए इंटू बी अपॉन सी इंटू डी असं काहीतरी असेल, तर याला आपण काय करू शकतो, चारींना लॉग सेपरेट, लॉग ए, लॉग बी, लॉग सी, लॉग डी. बट जे न्यूमरेटर्सला आहेत त्यांना प्लसचं साइन आणि जे डिनोमिनेटर्सला आहेत त्यांना मायनसचं साइन आपण कन्सिडर करून असं लिहितो. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा आता हा 4 जो दिसतोय ना, हा न्यूमरेटरला आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. एकटा आहे ना, आता तो न्यूमरेटरला असतो कोणी पण, राईट. म्हणजे हा न्यूमरेटरची टर्म, ही टर्म पण पूर्ण हिच्या पॉवर मध्ये 3/2 आहे, म्हणजे ही पण न्यूमरेटरची टर्म आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की याला जर काही तुम्ही ए कन्सिडर केला, या पूर्ण टर्मला बी कन्सिडर केला, तर ए इंटू बी चा फॉर्मॅट दिसतोय. म्हणजे असा लॉग ऑफ ए इंटू बी काय तो बरं, लॉग ए प्लस लॉग बी. ही प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितलेली आहे. टू किंवा किती पण टर्म्स असू द्या, जर कधी अशा प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये असतील तर प्रत्येकाचा सेपरेट लॉग आणि त्यांच्यामध्ये ऍडिशन. थोडक्यात आपण असं म्हणूया की मल्टिप्लिकेशनला आपण कन्वर्ट केलेला आहे ऍडिशनच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. मग मल्टिप्लिकेशनला जर कधी ऍडिशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतोय आपण लॉगरिथम नुसार, तर ते इथे करून घेणार. याला आपण मल्टिप्लिकेशनला ऍडिशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं का गरजेचं समजतोय, कारण की मल्टिप्लिकेशनच्या टर्म्सचा डेरिव्हेटिव्ह घेण्याऐवजी ऍडिशनच्या टर्म्सचा डेरिव्हेटिव्ह घेणं सिंपल आहे. आणि आपलं कामच इथं ते आहे की या गिव्हन फंक्शनला असं कन्वर्ट करायचं आहे की ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेणं सिंपल होईल. ठीक आहे. म्हणून मग आपण इथे काय करणार आता, तर लॉगरिथमच्या प्रॉपर्टींचा यूज करणार आहे. घरी कोणाला जायला भेटणार नाहीये पूर्ण क्लास सोडेपर्यंत. समजतंय काय सांगतोय मी? ठीक आहे. कोणीच जायचं नाहीये. आता इथे आपण काय करणार आहे, तर लॉगरिथमच्या प्रॉपर्टींचा यूज करणार आहे. ठीक आहे. तो कसा, तर लॉग ऑफ ही फर्स्ट टर्म प्लस लॉग ऑफ सेकंड टर्म रेस टू पॉवर 3/2. काय केलं आपण, या फर्स्ट टर्मचा लॉग सेपरेट, या सेकंड पूर्ण टर्मचा पण लॉग सेपरेट आणि दोघांच्या मध्ये प्लस. असं केल्याने काय झालं आता, तर लॉग ऑफ ही टर्म आहे आणि याच्या पॉवर मध्ये काहीतरी दिसतोय, राईट. म्हणजे मग आपण ती जी काही फर्स्ट प्रॉपर्टी ना, तर तिचा यूज आता इथे करू शकतो. या न्यूमरेटर या पॉवरच्या टर्मला पुढे आणू शकतो. ट्वाइस एक्स इंटू लॉग 4 असं केलं आपण याला. प्लस इथे पण तेच होणार की हा जो 3/2 आहे ना, ह्या कम्प्लीट टर्मची पॉवर तिला आपण पुढे आणू शकतो. म्हणजे 3/2 इंटू लॉग ऑफ x² प्लस 5 अपॉन अंडर रूट ऑफ 2x³ मायनस 5 4 सॉरी. आता या ठिकाणी काय होणार आहे की हा जो लॉग आहे, या लॉग सोबत इथं न्यूमरेटरला काहीतरी दिसतंय, डिनोमिनेटरला पण काहीतरी दिसतंय, आहे की नाही. म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी असा फॉर्मॅट तयार झाला. मग लॉग ऑफ ए अपॉन बी असं जर काही असेल, तर याला आपण असं लिहू शकतो लॉग ए मायनस लॉग बी. डिनोमिनेटरचा जो लॉग असेल त्याला इथे मायनस घ्यायचा आहे, न्यूमरेटर वाल्याला प्लस. या फॉर्म्युलाचा यूज आपण या ठिकाणी करू शकतोय, करणार आहे. कसा, तर तो लक्ष द्या. असा ट्वाइस एक्स इंटू लॉग 4 प्लस या एकाच लॉगचे आता दोन पार्ट होणार आहेत, म्हणून हा जो 3/2 आहे ना, याच्या समोर इथं ब्रॅकेट घ्यावा लागेल. ठीक आहे. मग ब्रॅकेट मध्ये आपण कसं लिहिणार, लॉग ऑफ दिस टर्म मायनस लॉग ऑफ हा रूटची टर्म डिनोमिनेटर वाला. असं करून घेतलं आपण याला इथं. ठीक आहे. आता यानंतर
आपल्याला अजून याला सिम्प्लिफाय करता येत आहे. हा जो रूट आहे ना त्याला इंडेक्सच्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. रूटला इंडेक्सच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार? रेस टू पॉवर 1/2 रूटला आपण असं लिहू शकतो. घेतला. असं का केलं आपण? कारण की त्याच्याने काय होणार की हा जो 1/2 आहे ना तो लॉगरिथमच्या प्रॉपर्टीमुळे पुढे लिहिता येणार कॉन्स्टंट असं होईल. ते असं करता येईल याला. असं असं का करतोय आपण? कारण की जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार ना तर हा कॉन्स्टंट 1/2 डायरेक्ट बाहेर येऊन जाईल डेरिव्हेटिव्हच्या. म्हणजे लॉगरिथम मध्ये हे जे फंक्शन आहे हे सिंपल झालं. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायला आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इझिली घेता येईल. ठीक आहे. काही लोकांना अजून एक डाऊट असेल असा की सर मग हा स्क्वेअर जो आहे ना याला पण पुढे घेऊन टाका. पण तो घेता येणार नाही. कारण की प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला की लॉग ऑफ कोणी पण असू द्या इथं जो असेल तो ना त्याच्या कम्प्लीट मध्ये इथं पॉवर मध्ये दिसला पाहिजे. ही जी पॉवर आहे ना या लॉगरिथमिक फंक्शनच्या याच्या कम्प्लीट टर्मच्या इथं वरती असली पाहिजे. असं नाही चालणार. प्लस काहीतरी समजा ए बी सी किंवा एक्स वाय झेड जे काही असेल समजा मग या एम ला तुम्ही पुढे घेऊन या सर असा येणार नाही. या कम्प्लीट टर्मच्या पॉवर मध्ये असला पाहिजे. असेल तेव्हा हा एम पुढे येणार. कळतंय काय सांगतोय? फरक लक्षात घ्या प्रॉपर्टीज मधला. मग या ठिकाणी आपण काय करणार? याला ऍज इट इज लिहिणार. हे सगळं ऍज इट इज. लॉग ऑफ काय केलं आपण? या टर्म मध्ये लॉग ऍज इट इज रूटला पॉवर मध्ये लिहून घेतला. लॉगरिथमच्या प्रॉपर्टीनुसार या पॉवर वाल्या 1/2 ला पुढे घेऊन टाकला. लॉग ऑफ दिस टर्म. रूल्स पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी. ठीक आहे. आता याला डिफरन्शिएट करणं आपल्यासाठी इझी आहे. एक काम करूया. डिफरन्शिएट करण्याच्या आधी 3/2 ला मध्ये दोघं टर्म्सला मल्टिप्लाय करून घ्या वाटलं तर. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेता येईल. 2x into log 4 plus 3/2 into log of minus 1/2 ला पण हा 3/2 मल्टिप्लाय होणार. 3/4 हा 2 into 2 4 झाला into log of असा केला आपण. आता आपण या ठिकाणी डिफरन्शिएट करू शकतोय. समजलं का इथपर्यंत? ही स्टेप कोणाकोणाला समजते इथपर्यंत? क्लिअर होते? येस, गुड. आता याला आपण जर डिफरन्शिएट केला हा आहे वाय. इथे हा क्यूब आहे. सॉरी इथे क्यूब आहे. 2x2 - 4 वरती पासून क्यूबच. येस, गुड. आता इथे आपल्याला याला डिफरन्शिएट करता येईल. डिफरन्शिएट करताना पहा या टर्मचा आणि ही पूर्ण टर्म 3 टर्म्स मध्ये पाहिजे काहीतरी प्लस आणि मायनस दिसतोय आपल्याला. म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल्स आपण या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे तिघांचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेणार. फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्या डायरेक्ट लिहू शकतो. तर लिहा. कसा लिहिणार का? इकडे तर dy/dx इक्वल टू या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. पहा यांच्यामध्ये कॉन्स्टंट कोण कोण आहे त्याचा विचार करा. कॉन्स्टंट कोण आहे? 2 आहे. log 4 पण कॉन्स्टंट आहे. log 4 मध्ये x नाहीये म्हणजे मग आपण या log 4 ला ना log 4 ला कॉन्स्टंट बनणार आहे. समजताय काय सांगतोय? ठीक आहे. मग कॉन्स्टंट आहे हा पण कॉन्स्टंट आहे. दोघं कॉन्स्टंटला आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेणार. म्हणजे असा येईल तो 2 into log 4 into d/dx of x. पुढे हा प्लस पुन्हा आता हा 3/2 या कम्प्लीट टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला 3/2 ला काय करता येणार? बाहेर घेता येणार. आणि d/dx ऑफ राहणार ओनली log ऑफ x² प्लस 5. सर हा कॉन्स्टंट याला बाहेर काढा अशी मिस्टेक करू नका. ठीक आहे. असा हा 5 कॉन्स्टंट जरी असेल तरी तो इथं प्लस मध्ये ना याच्यामध्ये फंक्शनच्या म्हणून तो बाहेर येणार नाही. मल्टिप्लिकेशनच्या टर्म्स बाहेर येतात कॉन्स्टंट जे असतात. ठीक आहे. एवढं झालं. मायनस हा 3/4 पुन्हा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर फक्त डेरिव्हेटिव्ह याचा.
-4 हे असं केलं. आता याच्यानंतर पहा, याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1, नंतर हा डेरिव्हेटिव्ह याचा काय येणार ते आपण लिहू पुढे. Therefore dy by dx या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येणार आहे, तर 2 into log 4 as it is, x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 3/2 as it is into आधी लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण, कंपोजिट फंक्शन आहे ना, मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/x² प्लस 5 हा 3/2 इंटू 1/x² प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 5. x² प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो आपण, काय येतो ट्वाइस x प्लस 0 म्हणजे फक्त ट्वाइस x, प्लस 0 लिहायची गरज नाहीये. झाला डेरिव्हेटिव्ह मायनस 3/4 as it is into अगेन लॉग फंक्शन आहे इथे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2x³ मायनस 4 इंटू आता पुढे डेरिव्हेटिव्ह कोणाचा जोडणार आपण 2x³ मायनस 4 चा. मग 2x³ चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, 4 चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, याचा डेरिव्हेटिव्ह 0. 2x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, त्यासाठी काय करायला लागेल, तर 2 ला बाहेर घेणार, dy dx ऑफ x³ घेणार. 2 इंटू x³ चा डेरिव्हेटिव्ह काय तो 3x², आणि याला लिहू शकतो आपण 6x². ठीक आहे, म्हणजे 2x³ चा डेरिव्हेटिव्ह काय आला 6x². तो कसा आला ते पाहिलं तुम्ही. ठीक आहे, इथे आपण मग 2x³ चा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी जो लिहिणार आहे तो काय लिहिणार आहे 6x², आणि त्याच्यासोबत हा कॉन्स्टंट याचा तर डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, तो नाही पण लिहिला तरी चालेल. ठीक आहे, आता याला सिम्प्लिफाय करून घेणार. 2 इंटू लॉग 4, एक काम करूया 2 ला ना वरती घेऊन जाऊ, मल्टिप्लिकेशनची टर्म वरती घेऊन जाता येते किंवा वरची टर्म खाली घेता येते, म्हणून मग याला आपण असं लिहू शकतो 4⁻² म्हणजे 4² प्लस हा इकडे 2 आणि हा 2 कॅन्सल 3x अपॉन मायनस याला सिम्प्लिफाय करा, 2 ने डिवाइड होणार, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 3 इंटू 3 9 x² अपॉन 2 इंटू 2x³ मायनस 4. यातून पण आपण 2 ला कॉमन घेऊ शकतोय. 2 ला जर कॉमन घेतला, पहा इथून 2 कॉमन घेतला तर इथून 2 गेल्यावर काहीच राहणार नाही, फक्त x³ आणि मायनस इथून 2 गेला तर काय राहणार आहे 2. बस एवढंच राहणार आन्सर. हा कॉमन घेतलेला 2 याला या 2 सोबत मल्टिप्लाय करायला लागणार, म्हणजे हा होणार 4. ठीक आहे, दिस इज फायनल dy बाय dx. समजला इथपर्यंत? बाकी उद्या पाहू आपण.